नमस्कार. माझं नाव कमलेश परतराव गावंडे. मी राहणार रामगाव, तालुका, जिल्हा अकोला. माझ्याकडे 40 एकर शेती आहे आणि त्याच्यावर मी 10 एकर कपाशी आणि पराठी लावलेली आहे. आणि पराठी आणि सोयाबीनमध्ये खूपच तण झालेलं होतं की बिलकुल पाहण्याजोगती की बा गवती तसंच सोयाबीन पराठी सारखीच दिसत जाय. आणि मग त्याच्यानंतर मी मग विचार केला काय मारा काय नाही. मग मी यूट्यूबवर बघितलं की कोणचं प्रोडक्ट्स वापरायचं कोणचं नाही. बरेच ठिकाणी चर्चा केली, बरेच प्रोडक्ट्स वापरले, पण त्याचे काही जसे पाहिजे तसे मला रिझल्ट आले नाहीत. मी नंतर सर्व शेतात चक्कर मारले, पाहिले आणि कोणाच्या शेतात कसं आहे, कोणाच्या शेतात सर्वांना विचारपूस केली की तू काय मारलं. मी माझ्या नातेवाईकाला विचारलं, भावाला विचारलं, बा तू कोणचं प्रोडक्ट्स वापरलं. पण त्यांनाही पण तेच सांगितलं की हे मी मारलं, पण त्यांना पण तो रिझल्ट नाही आला. पण शेत बघितल्यावर असं वाटलं की शेत ठेवावं की नाही ठेवावं, मोडून टाकावं असं वाटलं होतं. एवढं तण शेतात दिसत जाय. सह्याद्री ॲग्रो कृषी सेवा केंद्र यांच्याकडे बसलो मी आणि त्यांनी मला पहिला समजून सांगितलं की बा हे औषध कशी टाकायची आहे, केव्हा टाकायची आहे आणि किती दिवसानंतर टाकायची आहे. त्यांनी मला सांगितलं की सकाळी अगदी 200 लिटर टाकीमध्ये 400 ml सेंचुरी इजी टाकायचं असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी 25 दिवसानंतरच त्याचा रिझल्ट येते. आज आमचे हे पुरं क्लीन गवत झालेलं आहे की त्यात काहीही नाही. त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे आणि त्यांनी जसं सांगितलं आहे तसं आम्ही त्याचं नियमाचं पालन केलं आणि मी माझ्या शेतात हे मारलं. आणि त्याच्यानंतर मी सोयाबीनमध्येही तेच वापरलं. आज माझी दोन्ही शेत एकदम क्लीन झालेलं. आज गवतही नाही. 25 दिवसानंतर तुम्ही केव्हाही मारलं तर चालते. काही जण म्हणतात 25 नाही 30 दिवसानंतर मारू नाही, पण मी 35व्या दिवशी पण मारलेलं आहे तर त्याचे रिझल्टही खूप आलेले आहे. लाल दांडी हे असं गवत आहे की कितीही मोठं असलं तरी सेंचुरी इजी हे असं एक UPLचं प्रोडक्ट्स आहे की त्यांना बिलकुल गवत क्लिअर जाते, बाकीच्या यांना बिलकुल जात नाही. हे सेंचुरी इजीने एकदम क्लीन गवत झालेलं आहे आज माझं शेत. आणि त्याच्यानंतर मी बिलकुल माझ्या इथं हे ट्रॅक्टरने हे मारलेले आहे आणि आता आज गवत माझ्या शेतात काहीही उरलेलं नाही. तरी सर्वांना मी असं सांगतो आहे की बा तुम्ही एक डाव तरी सेंचुरी इजी डेमो म्हणून वापरा आणि नंतर त्याचा रिझल्ट घ्या. असं नाही म्हणत की बा 2 लिटर 3 लिटर घ्या म्हणून. UPLचं सेंचुरी इजी असं एक आहे प्रोडक्ट की ते एकदा वापरल्यानंतर मग तेच मागणार आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो किंवा महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो ते वापरून बघा. सर्व महाराष्ट्र आणि भारत देशातील शेतकऱ्यांना किसानांना सांगू इच्छितो की बा सर्वांनी कापूस आणि सोयाबीनवर सेंचुरीन इजी वापरा आणि तणमुक्त करून आपली शेतीची उत्पन्न वाढवा आणि सर्व आपले खुशाल परिवार आणि सर्व खुश राहून चांगल्यात चांगलं उत्पन्न होते. तरी सगळ्यांना म्हणतो धन्यवाद.